आपण आज लव्ह जिहादचं जे प्रकरण नागपूर शहरात घडलेलं आहे, सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये जी कंप्लेंट झाली आहे त्याबद्दल आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहोत. 24 वर्षाची एक महिला आहे जी प्रॉपर्टी डिलिंग मध्ये काम करायची. तिला आरोपीने तिला मालमत्ते घ्यायचं आहे असं म्हणून मीटिंगला बोलवलं. तिथे तिच्या ज्यूस मध्ये अवैध पदार्थ दिले, तिच्यावर लैंगिक शोषण, रेप, सेक्शुअल हॅरासमेंट हे सगळं करण्याचा प्रयत्न सगळं केलं आणि त्याचबरोबर तिचे आपत्तीजनक व्हिडिओ, फोटो हे काढले. ते यूज करून तिला ब्लॅकमेल केलं, निरंतर तिला मेंटली हॅरासमेंट करण्याचा प्रयत्न केला, एक्स्टॉर्शन केलं, पैसे तिच्याकडनं घेतले. त्यानंतर तामिया इथे MP इथे जाऊन मौलाना तिथे उपस्थित होते आणि तिच्यावर धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज आम्ही इथे CP सरांना निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे की जेही 3 आरोपी होते त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि दामिनी पथक ज्या महिलांच्या सुरक्षा करता जे ऍक्टिव्ह असते ते अजून ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. गार्डन मध्ये इथे तिथे सगळीकडे त्यांचं निरीक्षण राहायला पाहिजे. सोबतच मोकासारखे गंभीर गुन्हे जेव्हा त्यांच्यावर दाखल होतील तेव्हा अशा प्रकरणात कुठेतरी थांबतील. कारण की महाराष्ट्रामध्ये आपण काही महिन्यापासून बघत आहोत की नाशिक TCS म्हणा, उल्हासनगर, अमरावतीमध्ये सुद्धा 300 हिंदू मुलींचे व्हिडिओज, फोटोज व्हायरल केले होते. आपल्या जिम मध्ये सुद्धा हे असे प्रकरण घडत असतात. म्हणून आमची विनंती आहे यांना की गंभीर गुन्हे त्यांच्यासोबत दाखल करा. आणि हिंदू मुलींना माझी ही विनंती आहे की त्यांनी जर असे प्रकरण कुठे घडत असतील तर नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा किंवा भारतीय जनता युवती मोर्चा यांच्याकडे येऊन तुम्ही आपली हे देऊ शकता. आणि सोबतच आम्ही आज सगळे सचिन दादांच्या, आमच्या युवा मोर्चा अध्यक्ष त्यांच्या नेतृत्व मार्गदर्शनात आपण इथे आलेलो आहोत आणि 30-35 आमच्या भारतीय जनता पार्टीच्या युवती कार्यकर्ता सोबत आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि जर येणाऱ्या वेळेत याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच मोर्चा काढण्याचा प्रयत्न करू किंवा याच्यानंतर आम्ही CM सरांना सुद्धा हे निवेदन जाऊन देणार आहोत. आता जे आमच्यापर्यंत येतात त्याची नक्कीच आम्ही नोंदणी करतोय. कारण काल परवा 2 दिवस पहिले आम्हाला या प्रकरणाबद्दल कळलं. आम्ही ताबडतोब इथे निवेदन घेऊन आलो आहे. पण मला महिलांना हीच विनंती आहे की ज्या पण महिलांसोबत असं घडत असेल त्यांनी BJP कार्यालयामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये असेल तर पोलीस स्टेशनमध्ये, तिथे नाही जायचं असेल तर BJP कार्यालयामध्ये या. आमची माहिती जर त्यांच्यापर्यंत असेल त्यांनी आमच्यापर्यंत यावं. आम्ही नक्की त्यांच्यासाठी आवाज उचलू. सर्व प्रकार कॉलेज, शाळा इथं सुरू होते. अशा वेळेस शाळा किंवा कॉलेज आता चालू होत आहे, अशा वेळेस युवा मोर्चाकडून काय पाऊल उचलण्यात येणार आहे की काय? समोर अवेअरनेस साठी काही प्रोग्राम चालवणार आहेत का भारतीय जनता पार्टीकडे? आम्ही आधीच विचार केलेला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मुलींची भेटू. कॉलेज, शाळा, युनिव्हर्सिटी, ट्युशन जे पण असेल तिथे जाऊन भेटू. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे आम्ही ही मोहीम अजून सुरू केलेली नाही. पण येणाऱ्या वेळेत आम्ही प्रत्येक कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पत्र देणार आहोत आणि मुलींची चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांना प्रॉपर गायडन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाहण्यात आलं की या याच्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील मुली सर्वात जास्त इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. मुसलमान मुलांसोबत म्हणा किंवा अजून कुठल्या कारणास्तव, अशा वेळेस काय पाऊल राहील तुमचं? 14 ते 18 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्या मेंटली इतक्या मॅच्युअर पण नसतात, म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. म्हणून याच्यावरच आम्हाला निरीक्षक आणि त्यांच्याशी संवाद याच्यासाठीच करणं जरुरी आहे. कारण त्यानंतर 18 वर्षाच्या खाली जर असं होतं तर पॉक्सो ऍक्ट सुद्धा त्यांना लागतो. तर हे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पत्र देऊन समोरची गायडन्स मुलींना द्यायला प्रयत्न करू आम्ही. कसं आहे, जर त्यांचे लोक येतही असेल पण व्हिडिओज मधनं हा काही आम्ही फेक नरेटिव्ह काही सेट करत नाही आहे. अख्ख्या सोशल मीडियावर सगळीकडे हे व्हायरल झालेलं आहे. हा काही प्रोपोगंडा नाही आहे, हे फेक नरेटिव्ह नाही आहे. तर नक्कीच आहे, तुमच्या समोर प्रूफ आहे ना. प्रूफ असल्याशिवाय आपण इथपर्यंत निवेदन घेऊन आलोच नाही आहे. प्रूफ आहे, समोर चौकशी होईल आणि जर अशा त्या गोष्टी ते लोक करत असेल तर आम्ही पण 100 लोक घेऊन तिथे जाऊ. अफवा फैललेली आहे की ती महिला FIR करणार आहे. हा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलाय. अशा वेळेस त्या महिलांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार की ज्यांच्या नावाने FIR दाखवून अशांच्या मागे तुम्ही उभे राहून काय सांगाल? पीडित महिलेसोबतच सर आम्ही उभं राहू. सगळं ऑलरेडी सोशल मीडियावर सगळीकडे आहे, आम्ही दुसरीकडे कसं उभं राहणार आहे? नाही, ज्यांनी व्हायरल केलेलं आहे समक्ष गोष्ट ज्या नागरिकांच्या समोर आणली आहे, तर अशा वेळेस त्यांच्यावर FIR दाखल होतील तर कोणाच्या बाजूने उभे राहतील? सगळ्यांवर कारवाई करण्याची विनंती आम्ही त्यांना करू, जे पण याच्यात इन्व्हॉल्ड असेल ते पूर्ण.